विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार एकाच दिवशी येत आहे. या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक पुष्प सजावट आणि नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर झगमगून गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्रावणातील प्रत्येक सोमवारी वैद्यनाथ मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व पुष्पसजावट करण्यात आली आहे. पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर करून मंदिराचा परिसर, गाभारा तसेच शिखराची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या संपूर्ण वास्तूवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातच लेझर शोच्या माध्यमातून करण्यात आलेली रोषणाई मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालत असून रात्रीच्या वेळी वैद्यनाथ मंदिर परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी परळी वैजनाथ येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. सध्या पवित्र श्रावण मास सुरू झाला आहे. उद्या पहिला श्रावणातला पहिला सोमवार आहे. त्या अनुषंगानं देवस्थानानं भाविकांच्या दर्शनाची काय व्यवस्था केलेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं काय केलंय आणि भाविकांची अपेक्षित संख्या आपल्याला किती आहे पहिल्या सोमवार? उद्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि या सोमवारच्या दर्शनासाठी आम्ही 3 लाईन व्यवस्था केलेल्या आहेत. त्यामध्ये महिला पुरुष धर्मदर्शन आणि एक पासधारक, ज्यांना शीघ्र दर्शन पाहिजे त्यांच्यासाठी पासधारकाची व्यवस्था या व्यवस्थेमध्ये केलेली आहे. या लाईनच्या लगत सगळ्या लाईन CCTV कॅमेरानी कवर्ड आहेत, जेणेकरून भाविक आत आले तर ते CCTV व्हिजिलन्समध्येच बाहेर पडेपर्यंत कॅमेरे सगळे काम करत असतात. म्हणून सुलभ दर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी सुरक्षेसाठी आम्ही आमचे प्रायव्हेट गार्ड 35 ते 40 गार्ड या ठिकाणी तैनात केलेले आहेत. त्याच्यासोबत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळतो. 3 लाईनच्या लगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. स्वच्छतेसाठी एक वेगळे कर्मचाऱ्यांची टीम आहे. तर येणेकरून या श्रावण सोमवारी साधारण 1.5 ते 2 लाख लोक दर्शन घेतील असा अंदाज आहे. कदाचित हा अंदाज चुकूही शकतो, कारण सोमवार आणि नागपंचमी एकत्र आलेली आहे आणि या दोन्ही एकत्र आल्यामुळं आणि आमच्या भागामध्ये थोडा पाऊस कमी असल्यामुळं लोक दर्शनासाठी येऊन देवाला त्या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे, सुबत्ता आली पाहिजे, याच्यासाठी सर्व शेतकरीसुद्धा उद्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. म्हणून येणारा भाविक सुलभ यावा, त्याचं सुरक्षितपणे दर्शन व्हावं आणि तो बाहेर पडावा अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या मंदिर परिसरात केलेली आहे. येणाऱ्या भाविकांना मोफत उपवास सोडण्यासाठी जेवणाची व्यवस्थासुद्धा आम्ही या ठिकाणी केली आहे. त्यामध्ये सकाळी 11 ते 2 पर्यंत आणि सायंकाळी 6 ते 9 पर्यंत मोफत भोजन बाहेर गावाच्या यात्रेकरूंसाठी आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. ती व्यवस्थासुद्धा या ठिकाणी आम्ही केली. यावर्षी प्रथमच आम्ही आता 2 मिरुगुरी पर्वतावरचे आमचे यात्री निवास आहेत, त्याचे थोडे डागडुजीचं काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर मोफत या महिन्यामध्ये भाविकांना राहण्याची सुद्धा व्यवस्था देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी करणार आहे. असं भाविकांनी यावं, सुरक्षितपणे दर्शन घ्यावं आणि सुरक्षित घरी पोचावं अशा पद्धतीची व्यवस्था देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी केलेली आहे.